In last lecture, we have just going through the day first in the life of Santiago. In that day first, we have discussed about his characters, his lifestyles, and other thing. What kind of nature person he is, and we have seen his friends. Uh, he had one friend only, that young boy Manolin, and that Manolin helps him to survive in the that bad time, because from the 85 days 84 days he is unable to catch the fish. 84 दिवसापासून त्याने कुठलाही फिश मासा पकडलेला नसतो. बिकॉज ऑफ दॅट other peoples are thinking about that he is a one kind of unlucky person, and no one is allow him to be company. And Manolin's parents, mother and father, also refused to be a company with Santiago, that old man. So this that day, on the particular day, Santiago decided to go into the sea, go far into the sea and catch a big fish. So that on that day, particular day, he was a very optimistic about that particular day. And त्या दिवसाबद्दल तो खूप आशावादी असतो की मला समुद्रामध्ये मी दूरपर्यंत जाणार आणि मला मासा त्या समुद्राच्या याच्यामधून मिळणार. So he was very optimistic about that, and again he is thinking he will go into the sea and capture the fish. So on that second day, day two, he woke up early in the morning and go to the Manolin's house, wake up him from his sleeps, and then they took the Santiago's all gears. Gears means that all his instrument which are needed into fishing activity. So they take all that gears. They had a coffee. They had again. They reached to the shore. They reached to the shore. त्या समुद्र किनाऱ्यापर्यंत ते पोहोचतात आणि आफ्टर दॅट दे जस्ट से गुड बाय टू each other, and they wishing the good luck to each other. एकमेकांना ते गुड लक विश करतात. आफ्टर दॅट व्हॉट इज हॅपनिंग, द सॅन्टियागो go into his boat and voyage started his voyage towards the sea. And that is the early in the morning. No sunrises happen there. सूर्य पण उगवलेला नसतो आणि त्या कंडिशन मध्ये तो सर्व इतर मासेमारांच्या अगोदर तो समुद्रामध्ये जातो. बिकॉज त्याला समुद्रामध्ये खूप दूरपर्यंत जायचं असतं, अशा ठिकाणापर्यंत जायचं असतं की तिथं मोठे मासे जे आहेत ते त्याला इझिली मिळतील, त्या ठिकाणी त्याला जायचं असतं. अँड बिकॉज ऑफ दॅट ही स्टार्टेड हिज जर्नी अर्ली इन द मॉर्निंग, दॅट नो अदर बोट्स, नो अदर फिशरमेन्स आर देअर. So he started his journey towards the sea, and that boy is live behind. तो मुलगा समुद्राच्या किनाऱ्यावरच तिथे राहतो आणि तो मुलगा त्याच्या दुसऱ्या कामाला लागून जातो आणि हा याच्यामध्ये त्याची जर्नी स्टार्ट करतो. सो द जर्नी स्टार्टेड, अँड ड्युरिंग दॅट जर्नी देर आर व्हेरियस बर्ड्स. वेगवेगळे पक्षी तिथे त्याला दिसतात. ते पक्षी जे आहेत, आता तुम्हाला माहिती असेल, पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत राहतात. त्याच्यामुळे ते त्यांना स्थलांतर करायचं असलं की समुद्र जो आहे तो ओलांडावाच लागतो. तर ते पक्षी तिथं असतात. देर आर मेनी फ्लाइंग फिशेस. फिश असतात तिथं की ज्या पाण्याच्या वरती येतात. पाण्याच्या वरती फ्लाइंग फिश म्हणजे पाण्याच्या वरती येऊन थोडे उडतात आणि पुन्हा पाण्यामध्ये जातात. सो देर आर अदर फिशेस आर देअर. देर आर बर्ड्स, देर आर डक्स, अँड सम डॉल्फिन. जे मासे आहेत ते पण तिथं असतात. And during that all that things, Santiago is a single person there. He is alone there, and तो alone असतो. He was alone there, and त्या अलोनच्या कंडिशन मध्ये ही स्टार्टेड टॉकिंग टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच बोलायला सुरुवात करतो. एक आणि त्याची ती हॅबिट जी आहे एवढ्या दिवसामध्ये ती ग्रोअप झालेली असते. बिकॉज त्याच्यासोबत कोणीच मासे पकडायला जात नाही, तर तो एकटाच समुद्रामध्ये जातो. तर स्वतःशी बोलण्याची त्याची सवय झालेली असते. So we have just started the day two, and so he started his journey towards that sea. And after some time the sun come up. थोड्या वेळानंतर जे आहे सूर्य वरती येतो. जेव्हा तो समुद्राच्या खूप आतपर्यंत पोहोचतो त्याच्यानंतर जे आहे सूर्य वरती येतो. द सन कम अप. सॅन्टियागो कंटिन्यू टू मूव्ह अवे फ्रॉम द शोअर, अँड ही कंटिन्युअस टू गो
फ्रॉम द शोअर, समुद्र किनाऱ्यापासून तो लांब जात राहतो. ऑब्झर्विंग द वर्ल्ड ऍज द ड्रिफ्ट अलोंग, आणि तो जो आहे तो त्या ड्रिफ्ट सोबत, त्या पाण्यासोबत वाहत जातो आणि त्याच्यासोबत तो आजूबाजूचा त्याचं जग जे आहे ते अनुभवत असतो. ही सीज फ्लाइंग फिश परस्यू बाय द डॉल्फिन्स, डिवाइन सायकलिंग सी बर्ड्स. त्याच्यासोबत जे आहे त्याच्यात तो बघतो की ज्या फ्लाइंग फिश आहेत त्या पण त्याला तिथं दिसतात. अलॉंग विथ दॅट ही कॅन सी द फ्लाइंग बर्ड्स, जे बर्ड्स आहेत, सी बर्ड्स, जे समुद्राच्या वरती गिरट्या घालत असतात, असे पक्षीही त्याला तिथे दिसतात. Sargasso weed, a type of several found in a Gulf Stream. So on that Gulf Stream, on that Gulf Sea, we can find such a kind of birds or the fishes are there. त्या पद्धतीचे जे जनावर आहेत ते त्याला तिथे दिसतात आणि तो त्यांना हे करून समोर जात असतो. The distinctful purple Portuguese man of war and the small fish that swim along the jellyfish like creatures, clamates. So these are the some fishes. त्याचे आता याच्यामध्ये जे आहे आपण समराईज याच्यामध्ये बघतोय. जेव्हा तुम्ही ओरिजिनल टेक्स्ट वाचाल तेव्हा ओरिजिनल टेक्स्ट मध्ये याचं डिटेलमध्ये त्याने डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. कोणते मासे कसे, त्या माश्यांचा कशा पद्धतीने ते करतात, आणि ज्यावेळेस हे पक्षी किंवा मासे एखाद्या ठिकाणी जर गिरट्या घालत असतील तर त्याचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणी एखादा मोठा मासा जो आहे समुद्रात असतो. डॉल्फिन मासे जे आहेत ते जर पक्षी वरती उडत असतील एका बाजूने दुसरीकडे जर समुद्रात जात असतील तर त्याचा अर्थ होतो की त्याच्या मागे डॉल्फिन माशांचं जे कळप आहे तो येत असतो. सो सच थिंग्स आर डिस्कस हिअर बाय द सॅन्टियागो. सॅन्टियागोने ह्या गोष्टी आपल्याला या नॉवेल मधून इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. So rowing further and further out, Santiago follows the seabird that is hunting for a fish, and that seabird is hunting for the fish. जे सीबर्ड ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने सॅन्टियागो पण आपली बोट जी आहे ती वळवत राहतो. त्याचा अर्थ काय होतो की जो सीबर्ड जो आहे ते ज्या यानं जर जात असतील तर त्याचा अर्थ होतो की तिथं कुठेतरी मासे, मोठ्या प्रमाणात मासे आहेत. सो just he follow just that seabird, and that seabird that is hunting for a fish, and it is like a guide to him. That seabird is help as a guide to him. सीबर्ड जे आहे त्याला गाईड सारखी हेल्प करतात, त्याला मदत करतात ते मासे शोधायला किंवा मोठा मासा जो आहे ते शोधायला त्याला मदत करतात. सून वन ऑफ द ओल्ड मॅन्स लाईन्स गोज टॉट, आणि त्याच वेळेस जे आहे एक त्या ओल्ड मॅनची एक लाईन जी आहे त्याने जे लाईन टाकलेली असते, जे तार किंवा जे मासे पकडण्यासाठी जे वायर टाकलेली असते ती एक टॉट होते. टॉटचा अर्थ होतो ताणल्या जाणे. दॅट पुल आउट और पुल अप अ 10 pound टुना विच ही सेज आउट अलाउड. आणि त्याच वेळेस तो म्हणतो त्याला एकदम सडनली ते त्या दोराला जो आहे त्याला ताणल्या जातो तो, आणि तो जोरात म्हणतो की 10 पाऊंडचा टुना मासा मला सापडलेला आहे. विच ही सेज अलाउड विल मेक अ लवली पीस ऑफ बेट. आणि त्याच्यापासून तो ठरवतो की त्याच्यापासून आपण काय बनवू, अ पीस ऑफ बेट बनवू. मीन्स इतर माशांना पकडण्यासाठीचं जे खाद्य लागतं तर ते आपण बनवू. आणि टुना मासे जे आहेत ते खाण्यासाठी खूप चविष्ट असतात, त्याच्यामुळे त्याचा तो बेट बनवतो जेणेकरून त्याला इतर मोठा मासा जो आहे त्याच्या याच्यातून पकडला जाईल. He wonders when he developed the habit of talking to himself but does not remember. आणि तो विचार करतो की ही जी माझी स्वतःशी बोलण्याची हॅबिट आहे ती मी केव्हा डेव्हलप केली, किंवा मी केव्हा स्वतःशी बोलायला लागतो. बट ही कांट रिमेंबर दॅट. पण त्याला आठवत नाही की केव्हापासून मला ही स्वतःशी बोलण्याची सवय लागलेली आहे. He thinks that if the other fisherman heard him talking, they would think him crazy, although he knew he isn't. आणि तो म्हणतो की जर मला इतर लोकांनी, इतर मासेमारी करणाऱ्या मासेमारांनी जर पकडलं, इतर फिशरमॅननी जर बघितलं की मी स्वतःशी बोलतोय, सो दे माइट बी थिंक आय एम क्रेझी बिकॉज आय एम टॉकिंग टू माय सेल्फ. बट ही सेइंग दॅट ही इजंट, मीन्स तो पागल किंवा तो मूर्ख नाहीये, क्रेझी नाहीये. इव्हेंच्युअली the old man realizes that he has sailed so far out of that he can no longer see the green of the shore. And during that he come to know, during that he come to know that he comes out very far from the shore. त्या समुद्र किनाऱ्यापासून तो खूप आतमध्ये आलेला आहे समुद्रापर्यंत. त्याला जे ग्रीन ऑफ द शोअर म्हणजे
ग्रीन ऑफ द शोअर मीन्स तो समुद्र किनाऱ्यावर असणारे जे झाडं वगैरे आहेत की जे आपल्याला दुरून पण दिसतात आणि त्याच्यावरून आपल्याला समजतं की तिथं जमीन आहे, ते पण त्याला आता दिसेनासे होतात. सो दॅट सिम्बोलायझेस ही कम्स व्हेरी फार फ्रॉम द सी शोअर, त्या समुद्र किनाऱ्यापासून तो खूप दूरपर्यंत आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. So in next he says that all day the fish pulls a boat as the old man, sorry, when the projecting sticks that marks the top of the 100 fathom, आणि त्याने जे टाकलेले असतात दोर त्याच्यामध्ये जेव्हा 100 फॅथमचं पर्यंत लाईन त्याने सोडलेली असते, deep sharply Santiago is sure that the fish is tugging on the line is considerable size and he prays that he will take the bait. आणि त्याच वेळेस त्याला समजून येतं किंवा त्याला समजते की आपण जो एक 100 फॅथम पर्यंतचा एक जे लाईन सोडलेली आहे त्या लाईनच्या जी बेट आहे, जे आपण खाद्य लावलेलं आहे त्या खाद्याशी कोणीतरी एखादा मासा खेळतो आहे किंवा त्या बेटला त्याला हलतानाचा भास होतो, हलताना त्याला समजते आणि तो प्रार्थना करतो की त्या मास्याने जे आहे हे बेट खावं आणि त्याला मासा पकडावा. द मर्लिन प्लेज विथ द बेट फॉर अ व्हाईल, आणि दॅट फिश, दॅट मर्लिन, दॅट बिग फिश जो आहे सर्वात मासा तो पकडतो, मोठा मासा तो पकडतो, तो मर्लिन मासा, आणि तो थोडा वेळ जो आहे तो त्या याच्यासोबत खेळतो, त्या बेट सोबत तो खेळतो. And when it does finally take the bait, it starts to move with it, pulling the boat. And suddenly that marlin take the bite of that bait, त्या माशाचा तो बेट करतो म्हणजे खाण्याचा प्रयत्न करतो तो मर्लिन मासा त्याला, आणि त्याच्या हुक मध्ये तो मासा अडकतो, आणि त्या अडकल्यामुळे तो मर्लिन मासा एवढा मोठा असतो की तो मर्लिन मासा जो आहे याच्यासोबत त्या बोटीला पण ओढत घेत जातो, ओढून घेत जातो, ओढत नेतो, सोबत ओढत नेत असतो. सो दॅट ओल्ड मॅन गिव्स अ मायटी पुल दॅन अनदर बट ही गेन्स नथिंग. आणि त्याच वेळेस तो सॅन्टियागो जो आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये लढण्याचा प्रयत्न करतो, ती लाईन जी आहे ती पकडून तो ठेवतो आणि त्या पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो, बट तो मासा खूप मोठा असतो त्याच्यामुळे तो मासा याच्यासोबत त्या बोटेला अजून समुद्रामध्ये दूरपर्यंत ओढत नेत असतो. इव्हेंच्युअली but he gains nothing. The fish drags the further into the sea. पण त्याच वेळेस काय होतं तर हा जो मासा आहे तो मासा त्या दोघांनाही किंवा त्या बोटला आणि त्या याला पूर्णपणे सोबत घेऊन जातो समुद्रामध्ये दूर नेत असतो. ओके प्रियांका, प्लीज टर्न ऑफ युअर माइक. So no land at all is visible to Santiago now, and he is pulling out that fish. तो जो आहे फिश तो पूल त्या सॅन्टियागोला आणि त्या बोटला पण समुद्रामध्ये नेत असतो, आणि आता त्याला कुठल्याही प्रकारची जमीन तिथं दिसत नाही, जमीन किंवा जमिनीचा भाग त्याला कुठेही दिसत नाही. So all the fish pulls the boat as the old man braces the line with his back and holds it taut in his hand. आणि पूर्ण दिवस जो आहे तो ओल्ड मॅन काय करत राहतो तर त्या माशाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण तो मासा त्याला तिथून घेऊन जात असतो समुद्रामध्ये, रेडी टू गिव्ह मोर लाईन इफ नेसेसरी. आणि तो काय करतो की जर तो मासा ओढायला लागला तर थोडा दूर जो आहे थोडी लाईन मोकळी सोडतो सॅन्टियागो. द स्ट्रगल गोज ऑन ऑल नाईट. आणि त्या दिवसभराची स्ट्रगल आणि पूर्ण रात्रभर पण ती स्ट्रगल तशाच पद्धतीने चालू राहते. ऍज द फिश कंटिन्यू टू पुल द बोट, द ग्लो गिवन ऑफ बाय द लाईट्स ऑफ Havana gradually fades, signifying that the boat is the father's form. Sure, it has been so far, and that struggle between the Santiago and struggle between that Merlin fish that is goes on. आणि त्या स्ट्रगल मध्ये कधी तो मासा जिंकत असतो तर कधी हा सॅन्टियागो जिंकत असतो, दोघंही दमतात, थोडं थांबतात, पुन्हा ती स्ट्रगल त्यांची जी आहे कंटिन्युअसली चालू होते. So over and over the old man wishes that he had the boy with him, and now at that time that
old man Santiago is remembering or understanding the importance of that boy. त्या जो मुलगा असतो मॅनोलिन असतो, त्या मॅनोलिन मुलाची आठवण त्याला येते आता, कारण त्याला नितांत गरज असते एखाद्या व्यक्तीची की जो त्याला मदत करेल, आणि त्यावेळेस त्याला मदत करायला तिथं कोणीच नसते, कारण त्याने खूप मोठा मासा पकडलेला असतो. अँड ही इज नॉट इलिजिबल टू कॅप्चर दॅट फिश, ही इज नॉट इलिजिबल टू कंट्रोल दॅट फिश. त्या माशाला कंट्रोल करण्यासाठी हा पुरा नसतो, बिकॉज ही वॉज ओल्ड. तो म्हातारा असतो, आणि म्हातारा असल्यामुळे काय होतं तर तो त्याची शक्ती जी आहे, ताकद त्या याच्यामध्ये पुरत नाही. आणि त्याच वेळेस तो त्याला त्या मुलाची आठवण येते की जर तो मुलगा माझ्यासोबत असता तर. वेन ही सीज टू प्रॉपर इज प्लेइंग इन द वॉटर, सॅन्टियागो बिगिन टू पिटी इट्स क्वेरी अँड कन्सिडर्ड इट ॲज अ ब्रदर. अँड वेन दॅट Santiago is seeing some birds or some fishes are playing into the sea. That time he consider that them as a brothers. आता बघा सॅन्टियागो काय करतो की समुद्रामध्ये असणारे जे हे प्राणी आहेत त्या प्राण्यांची एक आपुलकीचं नातं सॅन्टियागो जोडून घेतो. बिकॉज तो एकटाच असतो, तो प्रत्येक पक्ष्याशी बोलतो, स्वतःशी बोलतो. त्याने जो मर्लिन मासा पकडलेला आहे त्या मर्लिन माशाला पण तो स्वतःच्या भावासारखा समजतो. बिकॉज जेव्हा माणूस एकटा असतो तर त्यावेळेस माणसाला जे आहे इट इज अ सायकोलॉजिकल थिंग. एक सायकोलॉजिकल थिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की माणूस ज्यावेळेस एकटा असतो त्यावेळेस तो कोणामध्ये तरी आपला व्यक्ती, आपला माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो, कोणाशी तरी नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. अँड दॅट थिंग्स इज शोन हिअर बाय द हेमिंगवेने हीच गोष्ट इथं दाखवण्याचे प्रयत्न केलेली आहे. आणि सॅन्टियागो पण तेच करतो. सो दॅट कॅरेक्टर्स इज सॅन्टियागो पण तेच करतो की तो जो आहे तो त्या पक्ष्यांशी किंवा त्या इतर याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला अटॅच करण्याचा प्रयत्न तो करत असतो. Back to the time when he caught one of the pair of marlin, the male fish let the female take the bait. Then he stray by the boat as through in a morning, although the memory makes him sad. आणि त्याच वेळेस जे आहे सॅन्टियागोला एक जुनी गोष्ट आठवते की ज्यावेळेस एक जोडपं असतं मर्लिन माशाचं, मेल फिमेल, त्याच्यातल्या एका माशाला त्याने पकडलेलं असतं आणि एका मासा जो आहे दिवसभर त्या माशाच्या मागे येत राहतो. सो ती सॅड स्टोरी त्याला तिथं आठवते. आणि त्याच्यानंतर पुन्हा तो प्रेझेंट सिच्युएशन मध्ये येतो. He thinks back to the time that he caught the one pair of marlin, that the male fish let the female take the bait, then he stay by the boat as through in a morning. Although the memory makes him sad, Santiago's determination is unchecked. As the marlin swims out, the old man goes beyond all people in the world to find him. And so by remembering that thing, Santiago is addressing to his past life. The sun rises and the fish has not tired. आणि दुसऱ्या वेळेस जे आहे तिसऱ्या दिवसाचा आता सूर्य तिथं उगवतो, रात्र होऊन सूर्य उगवतो, पण तरी पण जे आहे तो मासा जो आहे तो मासा थकलेला नसतो. थ्रू इट इज नाउ स्विमिंग अ शॅलोवर वॉटर. आणि आता हा मासा जो आहे तो शॅलोवर याच्यामध्ये पाण्यामध्ये म्हणजे समुद्राच्या वरच्या पातळीमध्ये तो मासा आता येत असतो. आता हे जे मर्लिन किंवा मोठाले मासे असतात ते काय करतात तर समुद्राच्या खूप खोलपर्यंत जे आहेत ते पोहतात, समुद्राच्या वरच्या भागामध्ये ते पोहत नाही, समुद्राच्या खूप खोलच्या भागामध्ये खालील भागामध्ये खोलीमध्ये ते पोहत असतात. आणि तिथून त्याने तो मासा पकडलेला असतो. तर आता हा मासा जो आहे समुद्राच्या वरच्या पातळीमध्ये येतो. The old man cannot increase the tension. The old man cannot increase the tension on the line because if it is not taut, it will break and the fish will get away. आणि त्या सॅन्टियागोला माहिती असतं की मी जर हा दोर जो आहे किंवा ही लाईन जी आहे खूप डाक करून जर ठेवली, खूप हातामध्ये घट्ट पकडून जर ठेवली तर काय होईल की हा दोर, ती जी लाईन आहे तुटून जाईल आणि ते लाईन तुटून जाईल आणि हा मासा जो आहे आपल्या तावडीतून निसटून जाईल. तर त्याची बुद्धिमत्ता बघा किंवा त्याचं जे स्किल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस तो मासा त्याला ओढत असतो, ज्यावेळेस त्या मासा फुल स्ट्रेंथनं त्या बोटला ओढतो त्यावेळेस हा काय करतो की त्याला थोडी ढील देत राहतो, म्हणजे जेणेकरून ती जी लाईन आहे ती लाईन तुटणार नाही. Also if the hook makes too big,
अ कट ऑफ द फिश अँड द फिश मे गेट अवे फ्रॉम इट. आणि त्याचसोबत त्याने जी हुक त्याच्या माश्याच्या तोंडामध्ये अटकलेली आहे, याने जर खूप जोर जर दिला, खूप टॉट जर केलं, त्याला टाईट जर केलं, तर ती हुक जी आहे ती निसटून येईल त्याच्या तोंडामधून किंवा कट करेल, त्याच्या तोंडातून निघून येईल आणि त्याच्यामुळे तो मासा निघून जाईल. त्याच्यामुळे तो फक्त ढील देत राहतो. सॅन्टियागो होप्स दॅट द फिश विल जम्प बिकॉज इट्स एअर सॅक्स would fill the prevent and the fish from going into the deep into the water. आणि त्याच वेळेस सॅन्टियागो काय करतो की असा विचार करतो किंवा प्रार्थना करतो की ह्या माशाने समुद्राच्या वरती यावं, पाण्याच्या वरती यावं, जेणेकरून तो त्या माश्याला इझिली मारू शकेल, त्या माश्याला तो इझिली बघू शकेल की केवढा मोठा मासा आहे तो. सो ही विशेस दॅट द मर्लिन कम आउट ऑफ द सी अँड he can see that merlin, and when that merlin is come out of the sea, that he was unable to go again into the deep water. तो जो आहे पुन्हा खोलवर पाण्यामध्ये जाण्यास तो जाणार नाही. That's why he was just thinking about that. So the Santiago hopes that the fish will jump. आणि त्याच वेळेस तो विचार करतो की हा मासा आता जंप करेल, because the air sacs yellow weeds attached to the line helping to slow the fish. Santiago can do nothing but the hold on. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये सॅन्टियागो फसलेला असतो की आता तो काहीच नाही करू शकत. ही जस्ट हॅव टू होल्ड ऑन. जे काय घडतंय फक्त पकडून ठेवायचं काम आणि जे काय घडतंय ते घडू द्यायचं. सो एवढंच तो फक्त करू शकतो. ही प्लेज हिज लव्ह अँड रिस्पेक्ट टू द फिश. आणि त्याच वेळेस तो स्वतःच प्रेम आणि रिस्पेक्ट जे आहे त्या मर्लिन माशाबद्दल तो दाखवतो. ही रिस्पेक्ट दॅट मर्लिन फिश. त्या मर्लिन माशाची जी ताकद आहे त्याच्याबद्दल तो रिस्पेक्ट करतो. बट ही नेव्हरलेस प्रॉमिसेस दॅट ही विल किल हिज अपोनंट बिफोर द डे एंड्स. अँड अगेन पण तो त्या माशाची तो रिस्पेक्ट करतो, पण तो हे पण प्रॉमिस करतो स्वतःला किंवा त्या माशाला पण तो सांगतो की ह्या दिवसाच्या शेवटपर्यंत जे आहे मी तुला मारणार. आय विल किल यू. ही इज गोइंग टू किल दॅट मर्लिन फिश. So this is the story of day 3. Look at the analysis here. Some critical analysis is given. As Santiago set out the 84th day, the reader witnessed the qualities that earn him the Manolin's praise and direction. आणि while opening of that day 2, we have seen that Manolin जो आहे तो त्याला सकाळच्या टायमाला त्याचे गिअर त्या समुद्र किनाऱ्यापर्यंत आणून देतो, त्याला टी कॉफी आणून देतो. सो that shows that Manolin has some kind of respect towards the Santiago. Manolin care for the Santiago and तो त्याच्याबद्दल काळजी करतो. The old man is expert seaman. आणि तो जो ओल्ड मॅन असतो सॅन्टियागो असतो, तो सॅन्टियागो कसा असतो, एक एक्सपर्ट असतो समुद्रात मासेमारी करण्यासाठी. सो ही वॉज अ एक्सपर्ट सीमन. he can read the sea, he can read the sea, sky and their respective creature like books that tell him what he needs to know. आणि तो जो आहे त्याला समुद्राचं पूर्ण ज्ञान असतं सॅन्टियागोला, बिकॉज फ्रॉम मेनी इयर्स he was fishing and he has a experience, he had experience that what in which situation what we have to do. और एखाद्या गोष्टी समुद्रामध्ये घडत असतील तर त्याचा काय अर्थ होतो, बिकॉज ऑफ हिज एक्सपिरियन्सेस. त्याला जे समुद्रामध्ये मासेमारी करण्याचा एक्सपिरियन्स आहे. सो दॅट ऑल्सो शो थ्रू द कॅरेक्टर ऑफ सॅन्टियागो and their respective creatures. The flying fish, for instance, signal of arrival of dolphins. आणि जर हेच सांगायचं झालं की जर फ्लाइंग फिश जर येत असेल समुद्रातून तर त्याच्या मागे डॉल्फिन्स ज्या आहेत ते येत असतात. सो ह्या गोष्टी कोणाला माहिती होतात की ज्याने त्या समुद्रामध्ये खूप दिवस काढलेले आहेत किंवा समुद्राबद्दल पूर्ण ज्ञान ज्या माणसाला आहे त्याच माणसाला या गोष्टी कळतात. सो ही वॉज he had a good kind of knowledge about the sea. While in Santiago's experience, the magnificent tug of the line can be mean only one thing: a marlin, a type of large game fish with weight of 100 of pounds. आणि ज्यावेळेस असा मासा त्याच्या याच्यामध्ये पकडला जातो त्यावेळेस त्याला ते पूर्णपणे ताबडतोब कळून पण जातं की मी एवढा मोठा मासा जो आहे तो पकडलेला आहे. तो समुद्राच्या 100 फॅथम खाली त्यांनी पकडलेला असतो.
नियरली अबाउट द 100 फॅथम्स त्याने समुद्राच्या खोलीमध्ये तो मासा पकडलेला असतो, तरी पण त्याला समजतं की हा मर्लिन मासाच आहे आणि तोच मासा मी पकडलेला आहे. हे कशावरून समजतं त्याला? त्याचे एक्सपिरियन्सेस वरून. त्याच्या त्याला जो एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असतो त्याच्यावरून त्याला समजतं की किती मोठा आणि कोणता एक्झॅक्टली मासा जो आहे तो मी पकडलेला आहे. सो दिस जस्ट ऍज अ एक्सपिरियन्सेस. And all that works he has done into that sea mark him as a hero. He was a real hero. Santiago was a real hero of the sea. And again, Santiago is unable to understand the universe, what is happening in the universe. He can understand easily because birds are flying from one place to another place. He knows that when birds are flying, why they are staying here, and he tried to talk with that birds. त्या पक्ष्यांसोबत तो बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचे जे दुःख आहेत त्या पक्ष्याचे दुःख तो बोलून दाखवतो की यू हॅव टू continuously travel from one place to another place. So this is the life, this is the journey of humans. We have to run, we have to always walk, go for next step. ह्या ज्या गोष्टी आहेत तो त्या डिस्कस करत असतो. म्हणजे आयुष्यामध्ये माणसाने फक्त चालत राहावं हे त्याच्यामधून तो सांगत असतो. दॅट्स वाय ही इज परफेक्टली अंडरस्टँड द युनिवर्स. तो आजूबाजूच्या सर्व गोष्टी त्याला इझिली ज्या आहेत त्या समजत असतात. त्याला समजत असतात. सो अगेन दिस इज द सेकंड डे अँड इन दॅट सेकंड डे द सॅन्टियागो इज कॅच दॅट मर्लिन फिश. त्याने त्या मर्लिन फिशला पूर्ण पकडलेलं असतं आणि तो त्याला आतमध्ये घेऊन जात असतो. अँड नेक्स्ट इन द थर्ड डे अ स्मॉल टायर्ड वार्बलर. स्वॅबलर इज अ बर्ड. एक बर्ड असतो. वॅबलर म्हणजे बर्ड. अ टाइप ऑफ बर्ड लँड्स ऑन द स्टीम ऑफ द स्कीप. आणि तो काय करतो त्या स्कीप म्हणजे आता आपण जे नाव जे आहे आपण त्याला मराठीमध्ये वल्ले का काहीतरी म्हणतो बघा. ओढी आपण ज्यावेळेस चालवतो ना त्याच्या चालवण्यासाठी पाणी लोटण्यासाठी जे आपण वापरतो त्याला आपण स्कीप असे म्हणतात. तर त्या स्कीपच्या याच्यावर येऊन जे आहे एक पक्षी तिथे येऊन बसतो. वार्बलर flutters around the Santiago's head, then pitches on the torch fishing. And fishing torchच्या त्या लाईनच्या याच्यावर तो बसतो. लाईन दॅट लिंक्स द ओल्ड मॅन विथ द बिग फिश. आणि त्याच याच्यावरून जे आहे ओल्ड मॅन त्या बिग फिशशी त्याला कम्पेअर करतो किंवा त्याच्या दोघांमधली द ओल्ड मॅन इज सस्पेक्ट दॅट इट इज अ वॅबलर्स फर्स्ट ट्रिप. आणि त्याच्यावरून ओल्ड मॅन असा निष्कर्ष करतो की हा वॅबलर हा जो पक्षी आहे त्या पक्षाची पहिली ट्रिप असेल. का तर तो जास्त थकतो आहे. आता पक्षी जेव्हा समुद्रातून उडतात तर त्यावेळेस उडताना जे आहे ते कुठेतरी थोडा वेळ आराम करतात. आराम करण्यासाठी त्यांना काय असतं समुद्रामध्ये तर दुसऱ्या गोष्टी कोणत्याच नसतात आराम करण्यासाठी. तर काय असतात फक्त बोट्स शिप्स असतात. त्या शिपवर ते थोडा वेळ थांबतात आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला आपल्या निघतात. त्याच पद्धतीने हा पक्षी तिथे थांबलेला असतो. First trip, and then it knows nothing about the hawks and will meet the wabbler as a nearest land. Knowing that the wabbler cannot understand him, the old man tells the bird to stay and rest up before the heading towards the shore. And he's thinking that it was that bird's first trip and he cannot understand me. तो पक्षी जो आहे तो मला समजू नाही शकत. पण तो त्या पक्षाला सांगतो त्या वॅबलर पक्षाला सांगतो की जस्ट स्टे फॉर सम टाइम हिअर अँड देन वेन यू गेट द स्ट्रेंथ देन गो टुवर्ड्स युअर डेस्टिनेशन. नंतर तू तुझ्या डेस्टिनेशन कडे जा. नियरली just then Merlin surged, nearly pulling Santiago overhead, and the bird departs. Santiago noticed that his hand is bleeding from where the lion has cut it. And suddenly ज्यावेळेस तो पक्षाशी बोलत असतो at that time that Merlin fish जो आहे एकदम झटका देतो त्या लाईनला एकदम झटका दिल्यामुळे काय होतं तर त्याने हातामध्ये ज्या लाईन पकडलेली असते जर तुम्ही बघितलेलं असेल ते आपल्या पतंगाचा मांजा कसा असतो त्या टाईपचे त्या फिशिंग लाईन्स असतात आणि त्याने त्या हातामध्ये पकडलेला असतो आणि एकदम ज्यावेळेस त्याला मासा जो आहे एकदम ओढतो तर त्या तारामुळे किंवा त्या वायरमुळे जे आहे त्या मांजामुळे त्याच्या हाताला एकदम कट लागतो आणि त्याच्यामधून ब्लडिंग व्हायला सुरुवात होते. Aware that he will
he will need to keep his strength. The old man makes himself eat a tuna he caught the day before, which he had expected to use as a bait. आणि त्याच वेळेस त्याच्या हाताला ती ब्लिडिंग होते, अँड बिकॉज ही कॅनॉट डू एनिथिंग फॉर दॅट. त्याच्या हातात तो खूप थकलेला असतो, त्याचा ऑलरेडी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ कमी असते. अगेन त्याच्या हाताला आता पुन्हा जखमही होते, तरी पण तो विचार करतो की मला माझी शक्ती जी आहे ती टिकून ठेवायची आहे, आणि त्या टिकून ठेवायच्या शक्तीमध्ये जे आहे मला काहीतरी खावं लागेल. त्याच्यासाठी तो काय करतो तर तो त्याने जे टुना मासे पकडलेले असतात फर्स्ट डे ला, तो टुना मासे तो खातो. ही कॉट द डे बिफोर. While he cuts and eats the fish with his right hand, he already cut left hand cramps and tightens into the claw under the chain of taking all the fish and resistance. Santiago is angry and frustrated by the weakness of his own body, and along with ज्यावेळेस तो त्या माशाला पकडतो तर डावा हात त्याचा ऑलरेडी कटलेला असतो त्या याच्यामुळे, आणि उजव्या हाताने तो मासा कापतो आणि तो खातो. अँड ही वॉज फ्रस्ट्रेटेड बिकॉज ही तो असा स्वतःवर असा एक फ्रस्ट्रेशन काढण्याचा प्रयत्न करतो, कारण तो वीक असतो. तो त्या माशाला हँडल करायला, कंट्रोल करायला तो परिपूर्ण नसतो. दॅट्स वाय ही वॉज फ्रस्ट्रेटेड बाय हिज विकनेस ऑफ हिज बॉडी. त्याच्या शरीराचं जे विकनेस आहे त्याच्यामुळे तो एक फ्रस्ट्रेटेड झालेला असतो. बट द टूना ही होप्स विल रिनिगोशिएट द हँड ॲज ही इट्स. ही फील्स अ ब्रदरली डिझायर टू फीड द मर्लिन टू. आणि त्याच वेळेस तो खात असतो, पण त्याच वेळेस त्याला असं वाटते की आपण जे आहे ह्या टुना माशाला पण तो पण दमलेला असेल आणि त्याला पण आपण काहीतरी खाऊ घालावं. ब्रदरली डिझायर म्हटलेलं आहे बघा. ब्रदरली मीन्स ही इज कम्पेअरिंग दॅट मर्लिन ऑर कन्सिडरिंग दॅट मर्लिन फिश ऍज अ ब्रदर. त्या माशाला तो स्वतःच्या बंधूसारखं, भावासारखं समजतो, आणि तो विचार करतो की मी तर खातोय, पण मी दमलेलो आहे म्हणून मी खातोय, पण त्या मासा पण याच्या अगेन्स्ट फाईट लढून दमलेला आहे आणि त्याला पण. सो दॅट मर्लिन, तो मासा आहे, तो त्याला इतकं का जपतो? बिकॉज इट इज अ सिम्बॉल ऑफ विक्ट्री फॉर हिम. तो मर्लिन मासा आहे त्याच्यासाठी का इम्पॉर्टंट असतो तर तो मासा जो आहे सिम्बॉल असतो विक्ट्रीचा. दॅट इज द सिम्बॉल ऑफ दॅट सॅन्टियागो कॅन ऑल्सो कॅच द फिश. की सॅन्टियागो पण खूप मोठा मासा पकडू शकतो, की ज्या मोठ्या जहाज किंवा मोठ्या मासेमार जे आहेत ते पण नाही पकडू शकत एवढा मासा त्याने पकडलेला असतो. आणि ते त्याच्यासाठी एक कौतुकाची गोष्ट असते, एक प्राऊडली थिंग असते. अँड ही वॉन्ट टू कीप दॅट थिंग्स अलाइव्ह. त्याला पण त्या मर्लिन माशाला जिवंत ठेवायचं असतं, कारण त्याला जिवंत त्या माशाला शेवटपर्यंत न्यायचं असतं. बट ऍट द एंड ऑफ द नॉवेल ही वॉज अनएबल टू ब्रिंग दॅट फिश. त्या माशाला तो शेवटपर्यंत माशाला समुद्र किनाऱ्यापर्यंत आणण्यापर्यंत तो जो आहे अपयशी ठरतो. पण त्याने एक समुद्र किनाऱ्यापर्यंत एक अशी गोष्ट आणलेली असते की इतर लोकांसाठी तो हिरो होऊन जातो. इतर लोक फक्त, आपल्याकडे ती म्हण आहे बघा, तोंडामध्ये बोट घालून त्याच्याकडे बघत राहतात. मीन्स सगळे जे आहे आश्चर्यचकित होतात, ऍस्ट्रोनिश होतात की एवढा म्हातारा मासेमारी करणारा व्यक्ती जो आहे तो एवढा मोठा मासा कसा पकडू शकतो. सो दॅट मर्लिन शी त्याची बॉन्डिंग का होते? बिकॉज इट इज अ काइंड ऑफ ट्रॉफी फॉर हिम. ती एक ट्रॉफी असते त्याच्यासाठी, विजयाची ट्रॉफी असते, आणि त्या ट्रॉफीने जे आहे त्याच्या याच्यावर जे सिम्बॉल लागलेला असतो की दॅट सॅन्टियागो इज अनलकी पर्सन, सॅन्टियागो इज अनएबल टू कॅच द फिश फ्रॉम लास्ट 80 to 85 days. ही वॉज अनएबल टू कॅप्चर अ सिंगल फिश. तर ते जे आहे ते त्याला लागलेला तो कलंक आहे, त्याला तो धुवायचा असतो किंवा त्याच्यातून त्याला ओव्हरकम करायचं असतं. दॅट्स वाय ही वॉज गोइंग टू टेक केअर दॅट फिश. व्हाईल वेटिंग फॉर द क्रॅम्प्स इन हिज हँड टू एज. आणि त्याच्या हातामध्ये आता कंटिन्युअसली क्रॅम्प्स येतात. क्रॅम्प येणे म्हणजे मुंग्या येणे किंवा दुखणे. बिकॉज त्याच्या हात ऑलरेडी एक, जर तुम्ही कंटिन्यू एका हाताने जर काही पकडून ठेवत असाल तर त्याच्यामुळे तुमचा हात जो आहे अशा एक प्रकारे बधीर पडतो, त्याच्यामध्ये मुंग्या येतात, क्रॅम्प्स येतात, आणि तो कुठल्याही काम करण्याचा लायकीचा राहत नाही. त्याच पद्धतीने त्याच्या याला जे आहे डाव्या हाताला क्रॅम्प्स येत असतात. बिकॉज फ्रॉम लास्ट 2 days he was just holding that fish and not let it go.
त्या माशाला तो जाऊ देत नाही, त्याला होल्ड करून त्याने ठेवलेलं असतं. सो ते जे आहे हाताच्या क्रॅम्प जाण्याचा तो वाट बघत असतो. सँटियागो लुक्स अक्रॉस द वास्ट वॉटर्स अँड थिंक्स हिमसेल्फ टू बी कम्प्लिटली अलोन. आणि तो सगळं समुद्रामध्ये पाहतो, इकडे तिकडे पूर्ण भागामध्ये तो पाहतो की कोणाची मदत आपल्याला मिळेल का, त्या समुद्रामध्ये कोणी असेल का जेणेकरून जे मला मदत करतील, किंवा एक सहारा जो आहे, एक आपल्याला जर कोणी सोबत आहे असं कळालं तर आपल्याला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. सो त्याच्यासाठी तो आजूबाजूला बघतो, बट नो वन इज देअर बिकॉज इट कम्स व्हेरी फार इन टू द सी. ते खूप समुद्रामध्ये आतमध्ये आलेला असतो आणि त्याला कोणीच त्या ठिकाणी दिसत नाही. आणि तो स्वतःला तिथं तो कम्प्लिटली अलोन असतो, एकटा असतो. द फाईट ऑफ द डक्स पासेस ओव्हर हेड. आणि द फ्लाईट ऑफ द डक्स, आणि त्याच वेळेस त्याच्या डोक्यावरून ते डक्स जे आहेत, डक्स पक्षी, ते त्याच्या डोक्यावरून जातात. अँड ही रिअलाइज दॅट इट इज इम्पॉसिबल फॉर अ मॅन टू बी अलोन ऑन द सी. अँड नाव ही इज थिंकिंग अबाउट हिज लोनलीनेस. आता त्याला त्याच्या लोनलीनेस बद्दल त्याचे विचार येतात. ऑल्दो त्याची माशासोबत स्ट्रगल चालू असते, पण त्याचा एक स्ट्रगल, पुन्हा एक स्ट्रगल चालू असते, ती असते सायकोलॉजिकल स्ट्रगल. स्वतःशी सायकोलॉजिकली तो स्ट्रगल करत राहतो, की माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा माणसाच्या मनामध्ये काय काय गोष्टी येतात. सो that psychological aspects also shown through the Santiago's character by Hemingway. हेमिंग्वेने तेच आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न पण इथं केलेला आहे, की तो विचार करतो की मी एकटाच आहे इथं, आणि एकटेपणामध्ये माणसाला किती वाईट वाटतं. तो मुलगा जो आहे मॅनोलिन, तो माझ्यासोबत असायला पाहिजे होता, त्याने मला मदत केली असती, मी त्याच्याशी बोललो असतो. वी गाईज जस्ट डिस्कस अबाउट द डिमॅगो, अबाउट द बेसबॉल, अबाउट द अदर थिंग्स, कशाबद्दलही आपण डिस्कस केलं असतं. तो ह्या पद्धतीने विचार करतो आणि मी एकटा आहे त्याच्यावर त्याला पश्चाताप होतो. The slant of the fishing line changes, including the old fisherman, that the fish is approaching the surface. आणि सडनली त्याच वेळेस जे आहे तो मासा जो आहे, त्या माशाच्या जे लाईन्स आहेत त्याला ढिल्या किंवा थोड्या कमजोर होताना दिसतात. बिकॉज तो मासा जो आहे, तो मर्लिन मासा आता समुद्राच्या वरती यायला सुरुवात होतो, वरच्या पाण्यामध्ये यायला अजून सुरुवात होतो. सडनली द फिश लॅप्स मॅग्निफिकंटली. आणि सडनली सर डिमॅगो कोण असतो? डिमॅगो हा जो मी सांगितलं ना, डिमॅगो हा त्या देशाचा, अमेरिकेचा एक बेसबॉल प्लेयर असतो. हे जे कॅरेक्टर आहे, कॅरेक्टरायझेशनच्या याच्यात बेसबॉल प्लेयर असतो. जसं आता आपण विराट कोहलीला समजतो, महेंद्रसिंग धोनीला समजतो, तसा तो त्यांच्या देशातला बेसबॉल प्लेयर असतो आणि तो खूप महान प्लेयर असतो. आणि याची सँटियागोची डिमॅगो सोबत का कॉन्टॅक्ट असतो, तर डिमॅगोचे वडील हे एक फिशरमॅन असतात, एक मासेमारी करणारे वडील असतात, मासेमारी करणारे व्यक्ती असतात. त्याच्यामुळे त्याला तो खूप आवडतो. अलॉंग विथ दॅट तो एक चांगला व्यक्ती असतो, डिमॅगो एक चांगला प्लेयर असतो, आणि त्याने स्वतःच्या देशाला भरपूर ते त्या खेळामध्ये जे आहे बेसबॉलमध्ये जिंकून दिलेलं असतं. त्याच्यामुळे आणि सँटियागोला बेसबॉलमध्ये खूप इंटरेस्ट असतो. सो आय थिंक वी हॅव डिस्कस दॅट थिंग्स इन द फर्स्ट और सेकंड लेक्चर. फर्स्ट आणि सेकंड लेक्चर मध्ये आपण या डिस्कस केलेल्या आहे. सो he was just thinking about all that things, and suddenly that Merlin is come out of the sea. तो त्या समुद्रामधून तो मर्लिन मासा बाहेर येतो. Santiago sees that it is bigger than any he has ever witnessed. आणि तो मर्लिन मासा जो आहे हा एवढा मोठा असतो की त्याने आजपर्यंतचे जेवढे मर्लिन मासे पाहिले, त्या मर्लिन माशापेक्षा सर्वात मोठा तो मासा असतो आतापर्यंतचे त्याने त्याच्या आयुष्यामध्ये पाहिलेल्या. इट इज 2 feet लॉंगर दॅन द स्कीप. आणि तो त्या स्कीप पेक्षा, स्कीप म्हणजे ते वल्ले नावामध्ये ओढीमध्ये वापरल्या जाणारे, त्याच्यापेक्षा 2 feet जो आहे तो लांब असतो. सँटियागो डिक्लेअर्स इट अ ग्रेट अँड प्रॉमिसेस नेव्हर टू लेट द फिश लर्न इट्स ओन